नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात संशयित असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या HR अश्विनी चैनानीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे। आई वडील नसलेल्या 10 वर्षांच्या भाचीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम काकाला पुणे न्यायालयाने 25 वर्षे सक्त मजुरी सुनावली आहे। मावशीने साक्ष फिरवूनही तिनेच मोबाईलमध्ये केलेल्या गुप्त चित्रीकरणामुळे हा गुन्हा सिद्ध झालाय। वारकरी संप्रदायात धर्मांध आणि प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असून ही मांडणी घातक असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय। अशा लोकांची यादी आता तयार केली जात असून महिलांना प्रबोधनाच्या मार्गावर स्थान नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे। आज सकाळी 8:45 सुमारास वाशिम, नांदेड आणि यवतमाळच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। भूगर्भातून मोठा आवाज झाल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले। सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही। मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशात लवकरच अधिकृत कायदा आणला जाणार असल्याचे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी केले आहे। यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदरमधील झोपडपट्टीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 3 सिलेंडरचे स्फोट होऊन 50हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या। या भीषण अग्नितांडवात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत। अकोल्यात सँडल घालून 5 किलोमीटर धावणाऱ्या नितीन कुचवरे या तरुणाची जिद्द पाहून SRPF कमांडर विक्रम साळी यांनी त्याला स्पोर्ट्स शूज भेट दिले आहेत। अवघ्या 18 मिनिटात अंतर पार करणाऱ्या या तरुणाच्या संघर्षाचे सर्वांनी कौतुक केलंय। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाची त्याच्याच आईने प्रियकराच्या मदतीने हत्या केली आहे। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। समृद्धी महामार्गावर एका अपघातात जखमींना वाचवण्यासाठी गेलेल्या महामार्ग सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली। या विचित्र तिहेरी अपघातात 2 जण गंभीर जखमी असून एकूण 7 जण किरकोळ जखमी आहेत। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी RTE मोफत प्रवेशाची सोडत जाहीर झाली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 11 ते 20 एप्रिल पर्यंत प्रवेश घेता येतील। राज्यात 1,14,000 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।